हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम सर्वांचं स्वागत आहे ॲडव्होकेट ए के साळवे या चॅनलमध्ये. जसं की आपण बोललो होतो बार काउन्सिल चा फॉर्म कसा भरायचा रजिस्ट्रेशनचा, तर मी म्हटलं होतं की तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देईल. तर आज आपण दोन फॉर्मची माहिती घेऊयात, एक अंडरटेकिंगचा फॉर्म आणि एक ॲफिडेविटचा फॉर्म. फार काही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म हा आपण कॅपिटल लेटर्समध्येच फिल करायचा. अजिबात आपण कुठेही स्मॉल लेटर्स यूज करायचे नाहीत. कॅपिटलमध्ये फॉर्म भरायचा. आधी काय करायचं, फॉर्म आणल्याच्या नंतर फॉर्म मिळतो हायकोर्टात. मी तुम्हाला सांगितले, तुम्ही एक तर स्वतः जा, तुमची चक्कर होणार असेल तर, अदरवाईज तुम्ही तुमच्या कुठल्याही मित्रांकडनं मैत्रिणींकडनं फॉर्म मागून घ्या, किंवा जे काही प्रॅक्टिस करत असतील, त्यांच्या चक्रा होत असतील हायकोर्टात, मुंबईला म्हणा औरंगाबादला म्हणा, त्यांच्या थ्रू तुम्ही तो फॉर्म मागून घेऊ शकता. फॉर्म आणल्याच्या नंतर फॉर्मच्या झेरॉक्स काढून घ्यायच्या. शेवटचा फॉर्म हा लिगल कॉपीजमध्ये असतो, फ्रंटचे फॉर्म हे व्हाईटमध्येच असतात. पहिल्यांदा फॉर्म हा झेरॉक्स काढून घ्यायचा, पुन्हा एकदा सांगते. नंतर पेन्सिलनी फॉर्म भरायचा. तर फर्स्ट फॉर्म आहे बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्रॅमसाठीचा, अंडरटेकिंगचा. हे नव्याने सुरुवात झाली आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. हा फॉर्मचं नव्याने सुरुवात झाल्यामुळे हा जो प्रोग्रॅम असेल त्या प्रोग्रॅमसाठी आपल्याला हजर राहावं लागतं. हा प्रोग्रॅम असतो, त्याच्यामध्ये आपल्याला बुक्स दिले जातात, क्रिमिनल लॉचे, सिव्हिल लॉचे काही बुक्स दिले जातात केसेसचे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी स्टार्टिंगला बघा आपलं नाव टाकायचं पूर्ण इन कॅपिटल लेटर्स. नंतर सन ऑफ, डॉटर ऑफ, आपल्या वडिलांचं नाव टाकायचं. वडिलांचं नाव टाकल्याच्या नंतर तेही कॅपिटल लेटर्समध्येच टाकायचे, पूर्ण नाव टाकायचं, कुठेही अर्धवट नाव टाकायचं नाही. नंतर RO, रेसिडेन्शियल ऑफ, आपला ॲड्रेस टाकायचा, तिथे पूर्ण ॲड्रेस टाकायचा. जे काही आपण ॲड्रेस प्रूफ देणार आहोत फॉर्म भरते वेळेला, तर तो ॲड्रेस टाकायचा. इथं प्लेस मेन्शन करायची, तुमचं जे काही प्लेस आहे, जे डिस्ट्रिक्ट आहे तुमचं, ते तिथे मेन्शन करायचं. नंतर खाली डेट मेन्शन करायची, तुम्ही ज्या तारखेला फॉर्म भरताय ती डेट इथे मेन्शन करायची. नंतर सिग्नेचर इथं वरती करायची, सिग्नेचरच्या वरती तुमची जी काही असेल रेग्युलर सिग्नेचर ती करायची. नेक्स्ट फॉर्म हा आहे ॲफिडेविटचा फॉर्म. ॲफिडेविटमध्ये इथे आहे पोलीस व्हेरिफिकेशन. तिथे पण सेम आहे, फार काही मोठं नाही आहे, फार काही अवघडही नाही आहे. पण हा फॉर्म खूप महत्त्वाचा असल्याने हा फॉर्म आपण लांबून आणतो. हा अवेलेबल होण्यासाठी आपल्याला मित्रांची मैत्रिणींची हेल्प घ्यावी लागते. स्वतः आपण जाऊन आणू शकतो नाही शकतो हे पुढची गोष्ट राहिली. त्याच्यामुळं हा फॉर्म खूप केअरफुली भरायचा. नंतर ॲफिडेविटचा फॉर्म येतो, तिथे पण सेम जज जे काय आहे ते आपलं नाव फिल करायचं. आडनावापासून सुरुवात करायची, मिडल नाव टाकायचं, लास्टला वडिलांचं नाव टाकायचं. किंवा जे मॅरिड असतील त्यांनी मिस्टरांची तुम्ही जर नाव चेंज करून घेतलेलं असेल, तुम्ही नावात बदल केलेला असेल तर ते नाव टाकायचं. म्हणजे नाव कुठलं टाकायचं, जे आपलं रिझल्टवर नाव येतं ते टाकायचं. नंतर मग माय ॲड्रेस ॲट डॅश तुमचा जो काही ॲड्रेस असेल फुल, तो ॲड्रेस तिथे मेन्शन करायचा. देन खाली ऑन दिस डेट ते टाकायचं. नंतर ते तर काही नाही एवढं विशेष, पण हा फॉर्मही भरताना तुम्ही जे काही मॅरिड असेल तर मॅरिड वुमनसाठीची खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमचं नाव बदलून जर घेतलेलं असेल तर तुमच्याकडे गॅझेट असणं म्हणजे राजपत्र असणं खूप गरजेचं आहे नाव बदलचं. कारण तेथे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे पाहतात, पण ॲक्च्युअलमध्ये तुमचं राजपत्र हे तिथं जोडलं जातं डॉक्युमेंटेशनच्या वेळेला. त्याच्यामुळे ते खूप गरजेचं आहे. आता आपण आणखी एक फॉर्म बघूया आज, ॲडव्होकेट वेलफेअर स्कीम.
येथे पण काय आहे, सुरुवातीला आय एम विश टू प्रॅक्टिस ॲट डॅश डॅश डॅश, तुम्ही कुठे प्रॅक्टिस करताय, कुठल्या तालुक्याला, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये, ते सगळं भरायचं. माय परमनंट ॲड्रेस, तुमचा परमनंट ॲड्रेस. मी सारखी सांगते आहे केअरफुली. जो ॲड्रेस तुम्ही फ्रंट फॉर्मपासून भरत आला आहे, सेकंड फॉर्मला पण तोच भरला आहे आणि आता थर्ड फॉर्म आला आहे, थर्ड फॉर्मलासुद्धा तोच ॲड्रेस भरायचा. अजिबात ॲड्रेसमध्ये कुठलीही चूक करायची नाही आणि सगळं काही तुमचं कॅपिटल लेटर्समध्ये पाहिजे. तर इथं काय आहे, प्रॅक्टिस ॲट तुम्हाला सांगितलं, ते कुठे तुम्ही प्रॅक्टिस करता ते मेन्शन करा. तुमचा ॲड्रेस टाका, तुमचा टेलिफोन नंबर, तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करा, तुमचा जो चालू आहे, जो तुमचा ॲक्टिव्ह आहे तो ईमेल ॲड्रेस तिथं मेन्शन करायचा आहे. नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, कुठे तुमचा जन्म झाला, जन्म ठिकाण टाकायचे. नंतर सही, खाली तुमचं नाव, परत इथं प्लेस येतं, प्लेस तुमचं कुठलं आहे, डिस्ट्रिक्ट कुठला तालुका आहे ते तिथं मेन्शन करायचं, जे काय आहे ते सिंगल. नंतर डेट टाकायची. आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ब्लॅक कोट, पूर्ण ड्रेस कोडमध्ये तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो काढायचे, बँड घालून. कोर्टाचा जो बँड असतो तो घालायचा, तो बँड घालून व्हाईट कुर्ता लेडीजसाठी, जेंट्ससाठी व्हाईट शर्ट आणि वरनं ब्लॅक कोट, तुमचं जे काही ब्लेझर आहे तो ड्रेस कोड, ॲडव्होकेटचा जो ड्रेस कोड असतो, जो की तुम्ही कोर्टात तो युनिफॉर्म वापरता, तो ड्रेस कोड घालून तुम्ही फोटोज काढायचे पासपोर्ट साईजचे. ते पासपोर्ट साईजचे फोटोज वेळोवेळी लागणार आहेत. फोटो तिथं जेव्हा तुम्ही जाताल हायकोर्टात फॉर्म सबमिशन करायला, तेव्हा ते आपल्याला सांगतात कुठे कुठे फोटो पेस्ट करायचे, तिथं करायचे, घेऊन जायचे फोटो मात्र. आणि हा सगळा फॉर्म जो आहे, तुम्ही जी झेरॉक्स कॉपी आहे ती तुम्ही पेन्सिलनी फिल करायची. कुठेही चूक होता कामा नये, झाली चूक तर इरेझरनी रफ करायचं, परत लिहायचं, म्हणजे जो काही तुम्ही मेन फॉर्म भरणार आहात तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. नंतर मेन फॉर्म सुरू होतो. मेन फॉर्मचं आपण नंतर इन्फॉर्मेशन घेऊया. आधी आपण ह्या 3 पेजेसची घेतली, 3 फॉर्म आहेत स्टार्टिंगला जे येतात ते. आधी येतो अंडरटेकिंगचा फॉर्म, पुन्हा एकदा रिपीट करते. तो जो प्रोग्रॅम असतो त्या प्रोग्रॅमसाठी बार काउन्सिलने मागील वर्षापासून स्वतः फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या आधीच्या वर्षी त्यांनी हे फॉर्म दिलेले नव्हते, त्याच्यामुळं त्यांनी कॉलेज लेवलला त्यांनी रजिस्ट्रेशन करून बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्रॅम घेतला. पण इथून पुढे मागच्या वर्षापासनं ते स्वतः हा फॉर्म आपल्याला ॲवेलेबल करतात आणि तो फॉर्म आपण भरून द्यायचा आणि जेव्हा कधी तो प्रोग्रॅम असेल तर त्या प्रोग्रॅमला हजर राहायचं. त्याचं काही आत्ता बर्डन घेऊ नका, मी पुन्हा एकदा रिपीट केलं. नंतर ॲफिडेविट झाल्याच्या नंतर ॲडव्होकेट वेलफेअर स्कीम, हे पण काही सोपं आहे, काही अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये. हे 3 फॉर्मची आज आपण इन्फॉर्मेशन पाहिली. खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तुम्ही वाटलं असतं मी व्हिडिओ काढते वेळेला फॉर्म दाखवले, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ते जरी एकदा लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. लवकरात लवकर फॉर्म मागवा, झेरॉक्स काढा, फॉर्म भरा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू. तुम्हा सर्वांचे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.